हाय व्ह्यूअर्स, आज आपण बनवणार आहोत ओरिओ शेक। त्यासाठी इथे मी तापवून थंड केलेलं दूध घेतलेलं आहे। हे 1 कप आहे आणि वजनी म्हणाल तर हे म्हणजे पावशर दूध आहे। हे 250 ml दूध आहे। तर हे मी तापवून थंड केलेलं आहे फ्रीज मध्ये। जर तुमच्याकडे थंड दूध नसेल तर तुम्ही आईस क्यूबचा वापर करू शकता। आणि आज आपण बनवणार आहोत ओरिओ शेक। त्यासाठी आपल्याला काही नाही करायचंय, फक्त दूध घ्यायचं आहे एका भांड्यामध्ये। हे पहा, थंड दूध आणि त्याच्यामध्ये ही बिस्किट टाकायची आहेत ओरिओची तोडून। ही मी चॉकलेट फ्लेवरची घेतली, तुम्ही कुठलीही घेऊ शकता। 4 बिस्किट घ्यायची आहे 1 ग्लास साठी। आणि आता आपण ह्याच्यात टाकणार आहे थोडंसं चॉकलेट सिरप। चॉकलेट सिरपमुळे ह्याची टेस्ट इनहॅन्स होते, त्यामुळे नक्की टाका। मी इथे 1 चम्मच टाकत आहे। ह्याच्यामुळे आणखीन चॉकलेटी लागतो शेक, त्यामुळे नक्की टाका। हे पहा, आता आपण हे मिक्सरचं भांड लावून हे ओरिओ शेक ब्लेंड करून घेऊया। हे पहा, आपला छान असा चॉकलेट शेक रेडी आहे। मी इथं ग्लास घेतलेला आहे, त्याला थोडंसं चॉकलेट सिरप असं लावून घेतलेला आहे, म्हणजे छान दिसेल आपला ग्लास। आता मी तो मिल्कशेक तुम्हाला ग्लास मध्ये ओतून दाखवते। $250 ml मध्ये बरोबर 1 ग्लास जो आहे भरून तो मिल्कशेक तयार होतो। आता आपण ह्याला ओरिओचा थोडासा चुरा त्याच्यावरती टाकणार आहे, कारण हा ओरिओ शेक आहे ना, तर त्यामुळे ते टाकायचं। ते दिसायलाही छान दिसेल आपला ओरिओ शेक। त्यामुळे मी थोडंसं बिस्किट क्रश करून त्याच्यावर टाकते आहे। हे पहा, आता मी ओरिओचा थोडासा बिस्किटचा चुरा जो आहे तो ह्याच्यावर टाकते। बघा किती छान दिसते हे, एकदम चॉकलेटी चॉकलेटी। आणि हा लागतो पण खूप टेस्टी आणि खूप कमी इन्ग्रेडियंट मध्ये तुमचा घरच्या घरी हा ओरिओ शेक तयार होतो, त्यामुळे नक्की बनवून पहा। आता मी तुम्हाला हे जवळून दाखवते। हे पहा व्ह्यूअर्स, आपला ओरिओ शेक कसा दिसतो, एकदम थिक आणि क्रीमी। हा लागतो पण खूप छान आणि भन्नाट चवीचा, त्यामुळे नक्की बनवून पहा। आणि हा पहा, ग्लास पण किती छान दिसतो आहे आपण चॉको सिरपनी जो मस्तपैकी सजवलेला आहे। जर तुम्हाला माझी ही ओरिओ शेकची रेसिपी आवडली असेल ह्या उन्हाळ्यात थंड थंड असं शेक बनवून पिण्यासाठी, तर माझा चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा। ही रेसिपी तुम्हीही नक्की बनवून पहा। तुमचे काही सजेशन असतील, काही प्रश्न असतील, किंवा तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये जरूर कळवा।